रत्नागिरी नगर परिषद की नवनिर्वाचित नगर अध्यक्ष शिल्पा सुर्वे ने आज औपचारिक रूप से पदभार ग्रहण कर लिया है। इस अवसर पर राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत के पिता एवं उद्योगपति अन्ना सामंत सहित शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। हाल ही में हुए नगर परिषद चुनाव में ठाकरे गुट की शिवसेना और भाजपा शिवसेना महायुति के बीच कड़ा मुकाबला देखने को मिला है। इस दौरान चुनाव में महायुति को स्पष्ट बढ़त मिली और नगर अध्यक्ष पद पर शिल्पा सुर्वे नवनिर्वाचित हुई। पदभार संभालने के बाद नगर अध्यक्ष शिल्पा सुर्वे ने रत्नागिरी शहर के विकास कार्यों को तेज रफ्तार देने का संकेत भी दिया है। आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले पितृतुल्य अण्णा, भैरी देवस्थानचे मुन्नाशेठ सुर्वे, बाबासाहेब परुळेकर, जोयशेठ भाटकर, आमचे तालुका प्रमुख आणि या सभागृहातील म्हणजे या रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, आमचे दादा शेटे, आमच्या महिलांच्या तालुका प्रमुख कांचनताई नागवेकर, शहराचे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि आमच्या महिला शहर प्रमुख आणि या सभागृहातील माझ्या ज्येष्ठ सहकारी स्मितलताई पावसकर, आमचे तालुका प्रमुख बाबूशेठ माळ, अनेक शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे पाटील साहेबही आलेले आहेत। तर जी सगळी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सर्व नागरिक हो, जे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजण आलेले आहात आणि या सभागृहामध्ये आलेले नवीन 32 सदस्य, या सर्वांचं मी स्वागत करते। गेल्या 9 वर्षांनी आता 2 डिसेंबर 1925ला रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि रत्नागिरीकरांनी महायुतीला कल देऊन आमचे 29 नगरसेवक महायुतीचे निवडून दिले आणि सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे। या प्रसंगी मी एवढंच सांगते की हे जबाबदारीचं पद आहे। संपूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्याबरोबर असलेल्या 32 शिलेदारांवर आहे। प्रत्येक प्रभागातील आमचे नगरसेवक हे त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतीलच। या रत्नागिरी शहराचा गाढा चालवताना नक्कीच रत्नागिरीकरांना अभिप्रेत असलेला विकास। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, रत्नागिरी।